बीड जिल्ह्यातील कडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी हद्दपार केली आहे। निष्क्रियता काय असते, बेजबाबदारपणा काय असतो, बेकायदेशीर कृत्य काय असतं आणि निव्वळ अमानवीयता काय असती त्याचं दर्शन या कडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घडवलंय। 2-3 दिवसापूर्वी अविनाश सोनवणे अंजनवती या ठिकाणी राहणारा बौद्ध समाजाचा तरुण हा मुकादम आहे आणि नगरला आपल्या मजुरांना भेटण्यासाठी गेलेला असताना परत येताना 4 वाजता दिवसा ढवळ्या 4 वाजता एका दुकानाच्या समोर त्याच्या मोटरसायकलचं पेट्रोल संपलं। मग कुठेतरी बॉटल भेटल मी पेट्रोल आणून त्यात टाकेल अशा हिशोबाने तो त्या ठिकाणी उभा राहिला। काय करावं काय नाही या प्रश्नात तो उभा होता आणि ज्या दुकानापुढे काड्यातल्या उभा आहे त्या दुकानदाराला असं वाटलं की हा चोर आहे, हा हल्ला करायला आलाय, हा गुन्हेगार आहे। आयुष्यात एकही एनसी नसलेला अविनाश सोनवणे अतिशय प्रामाणिक ऊसतोड मजुरांचा मुकादम, आपला छोटासा 6 महिन्याचा व्यवसाय करून जगणारा हा तरुण आणि त्याला त्या ठिकाणी या दुकानदारांनी लांबूनच शिक्का लावला की हा चोर असेल, हा हल्ला करायला आला असेल, हा गुन्हेगार असेल। लगेच पोलीस स्टेशनला फोन लावला आणि त्या ठिकाणी कड्याच्या पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी पोलीस त्या ठिकाणी आले। त्यातला एक जण सिंगमच झाला होता। त्याला लाज वाटली पाहिजे होते। आपण काय करायला लागलोत, कसलीही शहानिशा केली नाही। त्याला जाग्यावर तर मारलंच, पण पोलीस स्टेशनला आणून सुद्धा बेदम मारलं। आम्ही पूर्ण चौकशी केली त्याच्यामध्ये। अतिशय निर्दयीपणे मारलंय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्या ठिकाणी पीआयनी चौकशी केली पाहिजे, डीवायएसपीनी चौकशी केली पाहिजे, एसपीनी चौकशी केली पाहिजे। अरे मुकादम असलेला माणूस, त्याच्या गावाच्या सरपंचाला तुम्ही त्या गावात माहिती घ्यायची असती, तुम्ही कुणाला फोन लावला, त्याच्यानंतर याला कसं काय मारलं, त्या दुकानदाराने हा बेजबाबदारपणा का केला, याचे उत्तर कोण देणार आहे? त्याच्या हातावर काळं निळं झालंय, पाठीवर काळं निळं झालंय, त्याच्या तोंडावर लाथा घातल्यात, त्याचे गुडघे फोडलेत। ही कोणती, कशाबद्दल, काय अपराध आहे त्याचा? त्याच्या गाडीचं पेट्रोल तिथं संपलं, हा अपराध आहे? रात्री 1:30ला नव्हता, रात्री 12ला नव्हता, रात्री 2ला नव्हता, 4 वाजता दिवसा ढवळ्या तुम्हाला चोर दिसायला लागले। मी आष्टी मतदारसंघाच्या असणाऱ्या सगळ्याच त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीला सुद्धा आव्हान करतो, हे योग्य नाही। हे कडा पोलीस करायला काय निघालेत? उचलला, नेला, मारला। अरे 1, 2, 3 किती मारणार तुम्ही त्याला? समजू शकतो आम्ही पोलीस आहे, धाक दाखवतील, गैरसमज झाला, रक्तबंबाळ करणार, काळं निळं करणार, त्याचा सोमनाथ सूर्यवंशी करणार। काय गुन्हा, त्याच्यावर कोणता एफआयआर होता, कोणत्या पीसीआर मध्ये तो होता? एवढी मोठी निष्क्रियता आणि कारवाई काही नाही। बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे नितीन सोनवणे धडपड करतायत, स्पॉटला जाऊन लाईव्ह आले, पीआयला जाऊन निवेदन दिलं, एसपींना भेटले, एसपींना पीडिताच्या जखमा दाखवल्या। आज पुन्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांना भेटून जखमा दाखवल्या। त्यात जगू शकत नाही तो अविनाश सोनवणे। आता रात्री तटकन उठून बसतोय, तो जखमा त्याला लक्षात येतात आणि तो विचारतोय मला का मारलं? तो सांगतोय मी पॅन्थरच्या जिल्हाध्यक्षाचा नातेवाईक आहे म्हणून परत तुम्ही जास्त मारताय। तो सांगतोय माझ्या गावात फोन करा, तो सांगतोय माझं आधार कार्ड घ्या, तो सांगतोय माझी ओळख, मी मुकादम आहे, तरी तुम्ही मारत सुटलाय। तुम्हाला सहज भेटल्यात नोकऱ्या। एखादा तुम्हाला मोठा हत्याकांड करून महाराष्ट्र वेटीस धरायचा होता, महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्था बिघडायचा होता। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही आहात, तुम्हीच महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रयत्न करताय। कुणाच्या हातचं भावलं झालेला याचं तरी उत्तर द्या। मी बीडच्या एसपींना आव्हान करतो, हे योग्य नाही।
आज 3 दिवस झालं तरी कारवाई होत नाही. आणि याच्यात आम्ही शांत बसू किंवा चाल ढकल करू हे होणार नाही. बौद्ध समाजाचा तरुण आहे, त्याला विनाकारण अन्याय झालेला आहे, तो झोपू शकत नाही, तो कधीही आत्महत्या करू शकतो, एवढी त्याची मानसिकता डिस्टर्ब झालेली. आयुष्यात त्याच्यावर एक एनसी नाही, तो गुन्हेगार नाही, त्याच्यावर काहीही कसली कारवाई नाही. आमचा जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी गेल्यावर तो दुकानदार म्हणतो गैरसमज झाला. अरे तुम्ही रस्त्याने असे किती लोक ठोकायला लावणार आहेत विनाकारण? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. या दुकानदाराला त्या ठिकाणी उचललं पाहिजे. हा कोण पोलीस होता ज्यांनी मारहाण केली लातानी, त्याला बेल्टनी, सीसीटीव्ही फुटेज त्याला कसं आणलं, त्या पोलीस स्टेशनचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जमा झाले पाहिजे. आणि या पोलिसाला बडतर्फ केलं पाहिजे, निलंबन नाही. हे असले दयामाया करायच्या कसल्याही लायकीचे नाहीयेत. एसपींना मी आवाहन करतोय की यात तात्काळ कारवाई झाली पाहिजे, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. आम्हाला वाटलं एसपी तात्काळ कारवाई करतील, पण त्यांनी सुद्धा कारवाई केलेली नाही. उद्या तात्काळ या प्रकरणाचा छडा लावा. बीड जिल्ह्याचा असणारं कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे संपलेला आहे. हे प्रकरण एवढं गंभीर आहे, त्याचं हत्याकांड होऊ शकत होतं. आम्हाला वाटलं छोटा विषय असेल, जाऊ द्या. अरे तिथं त्याला काळं निळं करूच तर मारलंय. अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. तात्काळ त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि बडतर्फ करा. या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाहीत. लवकरच जर कारवाई नाही झाली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन बीडमध्ये स्वतः छेडल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देतोय. आमचा माणूस रक्तबंबाळ केला विनाकारण. खरे चोर मोकाट आहेत, खरे दरोडे सुरू आहेत, माफिया वागतायत, दिवसा ढवळ्या सगळ्या गोष्टी करतात. अरे तिथं करा ना काही. एका मुकादमाला दलित समाजाच्या उचलून नेऊन त्याला हळहळ करून मारलंय. काय गुन्हा ते सांगायला तयार नाहीत. एक फोन आला आणि फोनवाला म्हणला की चोर वाटतोय म्हणून मारणार. एवढी बेजबाबदारपणा, एवढी निर्दयता. अरे तू सांगतोय मी या अमुकचा जिल्हा अध्यक्षाचा भाऊ आहे, तरी तुम्ही त्याला मारताय. याच्या मागे काय खुन्नस आहे? हे पोलिसांनी कुणाकुणाला कॉल केले होते याचा तपास झाला पाहिजे. मला याच्या मागे वेगळं षडयंत्र दिसायला लागलंय. हे कुणी जाणीवपूर्वक मारायला लावलं का, हा सुद्धा प्रश्न निर्माण व्हायला लागलाय. त्याला ताब्यात घेतल्यावर चौकशीच्या दरम्यान ज्यांना ज्यांना कॉल केले त्यांना सुद्धा त्या ठिकाणी हजर केलं पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ एसपींनी कठोर कारवाई केली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजेत. अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जर अविनाश सोनवणेच्या जीवाला काही झालं तर सर्वस्वी राज्य सरकार, प्रशासन आणि यंत्रणा जबाबदार राहील. गृहमंत्र्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घातलं पाहिजे, ही सुद्धा ऑल इंडिया पॅंथर